Hello everyone, welcome to our YouTube channel. Today we are going to learn about polygon. So let's start. Triangles, quadrilaterals, pentagons and other closed figures with more than 5 sides are called polygons. मी तुम्हाला रफ मध्ये काढून दाखवते म्हणजे लक्षात येईल. आता बघा. This figure have 3 sides and 3 angles. बघा, ही एक साइड आणि ही एक साइड. देन हा एक अँगल आणि हा एक अँगल. म्हणजेच काय, ट्रायंगल इज ए क्लोज्ड फिगर हॅव्हिंग 3 sides and 3 angles. Okay, and we know that the sum of all three angles is 180 degree. Okay, then next polygon आपला कोणता घेऊया आपण, quadrilateral. So this is a quadrilateral means what? A closed figure having 4 sides and 4 angles. साइड 1, 2, 3 आणि 4. 4 sides आणि हे 4 angles. That means a closed figure having 4 sides and 4 angles is called quadrilateral. तर यातच जर आपण बघितलं तर बघा काय होते, जर मी एखादा याचा डायगोनल जर काढून घेतला तर ह्यात अँगल्स ट्रायंगल किती तयार झाले, 2 तयार झाले. हा 1 आणि हा 2. ओके, तर नेक्स्ट जर आपण पॉलिगॉन घेतला, समजा पेंटागॉन. पेंटागॉन इज ए क्लोज्ड फिगर हॅव्हिंग 5 sides and 5 angles also. तर ट्रायंगलच्या जर सर्व कोणांची बेरीज जर 180 डिग्री असेल तर क्वाड्रिलॅटरलची किती असेल, पेंटागॉनची किती असेल, हेक्झॅगॉनची किती असेल, हेप्टॅगॉनची किती असेल, ऑक्टॅगॉनची किती असेल, अशा प्रकारे आपल्याला आज फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो वी नो दॅट द सम ऑफ मेजर ऑफ ऑल 3 angles इज 180 डिग्री. सी इन दिस फिगर. इन ट्रायंगल ABC, मेजर एंगल A प्लस मेजर एंगल B प्लस मेजर एंगल C इज इक्वल टू 180 डिग्री. तर नेक्स्ट पॉइंट काय आहे, the number of triangles formed in polygon is 2 less than the number of sides the polygon has. म्हणजेच काय, आता इथे बघा हा काय आपला क्वाड्रिलॅटरल आहे. तर याच्या साइड्स किती आहेत, 4 आहेत. 4 साइड्स आणि ट्रायंगल्स किती तयार झाले, त्यात 2 ट्रायंगल्स तयार झाले. म्हणजेच काय, जितक्या साइड्स आहेत त्यातनं जर आपण 2 मायनस केलं तर तेवढे ट्रायंगल्स तयार होतात. तर इथं तेच बघा, साइड्स किती आहेत, 5 आहेत. 5 साइड्स आहेत. मग ट्रायंगल्स किती तयार होणार आहेत बघा, आपण करूया. 1, 2, 3 अँगल्स तयार झाले, 3 ट्रायंगल्स तयार झाले. सॉरी, ट्रायंगल्स किती तयार झाले, 3. म्हणजेच यातनं आपल्याला काय कळते, जेवढ्या साइड्स आहेत त्यापेक्षा 2 त्यातून जर आपण 2 लेस केले तर तेवढे ट्रायंगल्स त्यात काय होतात, तयार होत असतात. तेच आपण इथं लिहिलेलं आहे. द नंबर ऑफ ट्रायंगल्स फॉर्म्ड इन पॉलिगॉन इज 2 लेस दॅन दी नंबर ऑफ साइड्स. म्हणजे जेवढ्या साइड्स असतील त्यापेक्षा 2नी कमी जर केलं तर येणारा जो अंक आहे तो काय असणार आहे, त्यात तयार होणारे ट्रायंगल्स असणार आहेत. तर आपण इंटेरियर अँगल्सची सम घेणार आहोत. मग द सम ऑफ मेजर ऑफ द इंटेरियर अँगल्स ऑफ ए पॉलिगॉन इज 180 डिग्री इंटू n-2. हा फॉर्म्युला कसा तयार झाला हे आज आपण पाहूयात. हां, एका पेजवर मी काय केलेलं आहे, हा चार्ट तयार करून घेतलेला आहे. आता इथं नंबर ऑफ साइड्स. आता ट्रायंगल आहे, पॉलिगॉनचं नाव काय आहे, ट्रायंगल, आणि त्याला साइड्स किती आहेत, 3 आहेत. सो आत्ताच आपण बघितलं 3 साइड्सचे म्हणजे ऑल angles
in triangles. The sum of all angles in the triangle is equal to 180 degree. ओके. देन क्वाड्रिलॅटरल. तर क्वाड्रिलॅटरलमध्ये साईड्स किती आहेत? 4 आहेत. म्हणजेच ट्रायंगल्स किती तयार झाले? 1 and 2. म्हणजे नंबर ऑफ ट्रायंगल्स आपण काय लिहिणार आहोत? 2 ट्रायंगल्स तयार झाले. म्हणजेच आपण काय लिहू शकतो? एका ट्रायंगलची काय येते सम? अँगलची, सगळ्या अँगलची सम एका ट्रायंगलची काय येते? 180 डिग्री. असे 2 ट्रायंगल झाले म्हणजे इंटू 2 करणार आपण. म्हणजेच काय होणार आहे? 360 डिग्री. ओके. आता पेंटॅगॉन मीन्स पेंटॅगॉन इज ए क्लोज्ड फिगर हॅविंग 5 अँगल्स. पेंटॅगॉन हा वर्ड ग्रीक वर्ड आहे. पेंटा मीन्स 5 अँड गॉन मीन्स अँगल. तर पेंटॅगॉन मीन्स 5 साईड्स आहेत इथं आणि 5 साईड्समध्ये ट्रायंगल्स किती तयार झाले बघा? 1 2 3 तयार झाले. म्हणजे नंबर ऑफ ट्रायंगल्स 3. म्हणजेच काय? एका ट्रायंगलची किती आहे? 180 डिग्री. मग 3ची किती होईल? इंटू 3. म्हणजेच मल्टिप्लिकेशन काय होणार आहे? 540 डिग्री. ओके. देन हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉन मीन्स हॅविंग 6 साइड्स अँड 6 angles. The enclosed figure having 6 sides and 6 angles. आता ट्रायंगल किती तयार होतील? म्हणजे जेवढ्या साईड्स त्यातून जर 2 मायनस केलं तर तेवढे ट्रायंगल तयार होत आहेत बघा. 1 2 3 आणि 4. म्हणजे हेक्झॅगॉन मीन्स 6 अँगल्स. 6 अँगल्स अँड 6 साईड्स म्हणजे तो काय झाला? कोणता पॉलिगॉन झाला? हेक्झॅगॉन. आणि हेक्झॅगॉनमध्ये ट्रायंगल किती तयार झाले? 4. मग एका ट्रायंगलची किती? 180 डिग्री. सो 4 ट्रायंगलची किती? इंटू 4 म्हणजेच काय? 720 डिग्री. ओके. हेप्टॅगॉन. हेप्टॅ मीन्स 7 अँड गॉन मीन्स अँगल. मीन्स enclosed figure having 7 angles means 7 sides also. आता साईड्स जर 7 असतील तर 7 मायनस 2 म्हणजे जेवढ्या साईड्स आहेत त्यातनं 2 मायनस करतो आपण. म्हणजे ट्रायंगल्स किती येणार आहेत? 5. बघा येत आहेत का? हा 1 2 3 4 आणि 5 ट्रायंगल्स तयार झाले. म्हणजेच एका ट्रायंगलची काय आहे? 180 डिग्री इंटू 5 म्हणजेच 5 ट्रायंगल्सची निघणार आहे. म्हणजेच काय होईल? 18 5चा 90 आणि हा 0 मीन्स 900 डिग्री. ओके. हा ऑक्टॅगॉन. ऑक्टॅ मीन्स 8 अँड गॉन मीन्स अँगल्स. दॅट मीन्स फिगर एनक्लोज फिगर हॅविंग 8 अँगल्स. 8 अँगल्स आहेत म्हणजे साईड्ससुद्धा 8 आहेत. आता साईड्स जेवढ्या आहेत त्यातनंच -2 केल्यावर काय निघणार आहे? ट्रायंगलची संख्या निघणार आहे. म्हणजेच 8 - 2 काय येईल? 6. म्हणजेच 6 ट्रायंगल्स तयार होणार आहेत आपले. म्हणजेच बघा 1 2 3 4 5 अँड 6 ट्रायंगल्स तयार झाले. एका ट्रायंगलची 180 इंटू 6 काय होईल? 18 6चा 108 अँड हा 0चा 0 मीन्स 1080 डिग्री. ओके. तसंच आपण आता ऑक्टॅगॉनच्या पुढं नोनॅगॉन येतं, डेकॅगॉन येतं. तसंच कंटिन्युअस सेम वाढत जाणार आहेत. म्हणजे जेवढ्या साईड्स त्यातून जर -2 केलं आपण तर ट्रायंगलची संख्या मिळणार आहे आणि त्यालाच 180 जर मल्टिप्लाय केलं तर आपला सम ऑफ इंटेरियस अँगल्स ऑफ दॅट फिगर निघणार आहे. सो आता ए फिगर विथ n साईड्स. आपल्याला माहीत नाहीत किती साईड्स आहेत ना, कोणती फिगर इथं दिली. म्हणजेच त्यात ट्रायंगल्स किती तयार होतील? म्हणजे साईड्स जर n असतील तर ट्रायंगल्स किती तयार होणार आहेत? n - 2. म्हणजे जेवढ्या साईड्स आहेत त्यातून जर -2 केलं तर तेवढे ट्रायंगल्स तयार होणार आहेत. म्हणजे सम ऑफ इंटेरियस अँगल्स काय होईल? 180 डिग्री इंटू इन ब्रॅकेट n - 2. हाच आपला काय झाला? फॉर्म्युला तयार झाला. हाच सेम फॉर्म्युला वापरून आपण कोणताही जरी आपल्याला पॉलिगॉन दिला
तरी त्याची आपण इंटेरियर अँगलची सम फाइंड आउट करू शकतो. तोच पॉईंट आपण इथं लिहून घेतलेला आहे. The sum of measure of interior angles of a polygon is 180 degree into in bracket n-2. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.